महायुतीचे 9 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर महायुतीच्या उमेदवारांना 214 मतं मिळाली। 202 मतं असताना 12 मतं खेचून आणण्यात महायुतीला यश आलेलं आहे। भाजपने 9 मतं अतिरिक्त मिळवली तर राष्ट्रवादीने 5 मतं अतिरिक्त मिळवली। शिवसेनेला 2 मतं फोडण्यात यश आलं तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर शेकापच्या जयंत पाटलांचा मात्र पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीला 59 आमदारांची मतं पडलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली अपडेट आपण पाहतोय। महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले तर महायुतीच्या उमेदवारांना 214 मतं मिळालेली आहे। 202 मतं असताना 12 मतं खेचून आणण्यात महायुतीला यश आलं तर भाजपने 9 मतं अतिरिक्त मिळवलेली आहे। राष्ट्रवादी 5 मतं अतिरिक्त राष्ट्रवादीने मिळवली तर शिवसेनेला 2 मतं फोडण्यात यश आलंय। तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले मात्र शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना मात्र या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। महाविकास आघाडीला 59 आमदारांची मतं मिळाली। तरी थेट दृश्य आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जल्लोष केला जातोय। मिलिंद नार्वेकर विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयानंतर शिवसेनेचे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळते। सगळे कार्यकर्ते आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय आणि विजयाचा हा जल्लोष साजरा केला जातोय। गुलाल देखील उधळलेला आहे। मिलिंद नार्वेकरांचा विजय झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला आहे। साबित करके दिखाया कि उनकी पार्टी फूट नहीं रही है। जो दावा किया जा रहा था शरद पवार की ग्रुप की तरफ से कि उनके भी एमएलए कांटेक्ट में है। अब देखेंगे। अब ये तो एक काउंसिल का इलेक्शन था, लेजिस्लेटिव काउंसिल का। इससे आप संगठन और बाकी सब बातों पे आप ये नहीं कर सकते। विधानसभा के चुनाव आ रहे हैं, वो महत्व के रहेंगे। ठीक है, थैंक यू सर। परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार एकत्र आलेत आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष या ठिकाणी केला जातोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा जल्लोष। तर शिवसेनेला 2 मतं फोडण्यात यश आलंय। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले। मेरी जानकारी है कि हमारे दोनों उम्मीदवारों को 23 या 24 वोट वहाँ पे मिल गए हैं। आई एम वेरी प्रेटी कॉन्फिडेंट दैट आवर टू एंड एमी महायुति के सारे उम्मीदवार वहाँ पे चुन के आ जाएंगे। क्या क्रॉस वोटिंग हुई आपको लगता है? देखेंगे, अभी देखेंगे। जब पूरी जानकारी हो जाएगी तब पता चलेगा क्या हो रहा है। उंबरठ्यावरती नाही तो उंबरठा ओलांडलाय। उंबरठा ओलांडून आम्ही 4 पावलं आत गेलो। शोभाताई फडणवीसांपासून की अर्ध्या मतांनी अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या मतपत्रिकेवर त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला होता। प्रसाद लाड असतील, आमचे मागचे खासदार आहेत कोल्हापूरचे, त्यांचा विजय हा सगळा डोक्याचाही खेळ आहे। आणि म्हणून प्रेफरन्शियल वोटमध्ये देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपलं सगळं कसबपणाला लावून याही वेळेला सगळी रचना केलेली आहे। आणि म्हणून थोड्याच वेळात आपल्याला निकाल येईल की आमचे 9चे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। मला वाटतं शेकापचे जयंत पाटील जे आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार होते, ते ज्या ठिकाणी मागे राहतील असं आता तरी प्रथमदर्शी दिसतं आहे। अजून शेवटपर्यंत सांगता येत नाही निवडणुकीमध्ये, पण निश्चित आम्हाला अपेक्षा आहे, खात्री आहे की 11चे 11 उमेदवार जे येतील त्याच्यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार आमचे निश्चित असतील। एक उमेदवार जो पडेल तो महाआघाडीचाच पडेल। एकंदरीतच ही निवडणूक एक आपण निवंत एक हिंदीमध्ये सर येणार आहे। जनतेचं लक्ष होतं, महाराष्ट्राचं लक्ष होतं। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडे पण मतं तशी 42च होती, परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी प्रत्याशी भी चुनकर आई सातों मैडम, तो दोनों भी जीते हमारे दोनों। शिंदे गुट से दावा किया जा रहा था कि आपके एमएलए कुछ कांटेक्ट में है, लेकिन फिर भी आपके ऊपर कुछ फर्क नहीं गिरा। नहीं, वो तो अफवाह फैलाते रहते, उसमें क्या है। पूरे के पूरे वोट मिल गया और क्या चाहिए। शरद पवार ग्रुप्स का जो कैंडिडेट था वो कहीं ना कहीं उनका कैंडिडेट नहीं था, ग्रुप का उनका समर्थन था। ठीक है, उनके खुद के कुछ भी नहीं थे, फिर भी एक महाविकास आघाड़ी के करके उनका भी वोट मिलता तो मजा आती, लेकिन इतना आसान नहीं था।
थैंक यू सर, थैंक यू एएनआई से बात करने के लिए शुक्रिया। थैंक यू सो मच। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे हे दोघंही योग्य पद्धतीनं काम तिथं विधिमंडळामध्ये करतील। खूपच आनंदाचा क्षण आहे आज, आणि या क्षणी खरं पाहिलं तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती आहे। कारण हा क्षण बघण्यासाठी आमच्या आईसाहेब रजनीताई सातव आणि माझे पती राजू सातव हे दोघंही आज नाही आहे, तरी आज मी, माझी दोन्ही मुलं आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय आज आनंदाचा क्षण आहे सर्वांसाठी। आणि सर्व पक्षाचे मी जे केंद्रीय आमचे नेते मंडळी असतील आणि प्रदेशचे सुद्धा सर्व नेते मंडळी आहेत, त्यांचे सर्वांच्या मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करते। आणि त्याचबरोबर माझे सर्व जे मतदार बंधू आहे, माझे सहकारी सर्व आमदार बांधव आहेत आणि भगिनी आहेत, आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या या लाडक्या बहिणीला जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे आणि त्याचा जल्लोष जो आहे तो सध्या बीडमध्ये पाहायला मिळतोय। परळी येथील यशस्वी निवासस्थानी देखील पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा जो जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय। बीडमध्ये देखील कार्यकर्ते आहेत, नेमक्या काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या विचारून घेऊयात। कुठे जल्लोष केला आणि काय सांगणार आहे? बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विधान परिषदेवर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आत्ताच आमदार म्हणून निवड झालेली आहे, त्याबद्दल इथं आम्ही आता गुलाल उधळून आणि फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे। लोकसभेनंतर पराजय झाल्यानंतर आम्ही सर्व बीड जिल्हा आमचा खूप नाराज होता, आणि आज बीड जिल्ह्याचे महाराष्ट्राची वाघीण पंकजताई गोपीनाथ मुंडे यांचा आज विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली आहे। याचा जल्लोष बीड जिल्ह्यातच नाही तर सर्व खेड्यापाड्यातल्या सर्व महिला राज्यामध्ये आहे, आणि खेड्यातल्या घरामध्ये सुद्धा साजरा आता चालू आहे। पंकजाताईंचं पुनर्वसन करावं अशी मागणी जी आहे ती केली जात होती, आता नेमकं काय करा, आता काय अपेक्षा? आता अपेक्षा आमची कॅबिनेट मंत्री हो ही मागणी आहे आम्ही सर्व बीड जिल्ह्याची। काय ताई काय सांगाल, कसं जल्लोष केला? खूप आनंद होत आहे, पंकजाताई निवडून आल्याबद्दल आम्ही खूप अभिमान आहे आमचे। निश्चितच हे कार्यकर्ते आहेत सगळे पंकजा मुंडे समर्थक, भाजप कार्यकर्ते असतील, सर्व ठिकाणी सध्या बीड जिल्ह्यामध्ये जो कार्यकर्त्यांचा जल्लोष उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि याच ठिकाणी सध्या हा उत्साह कार्यकर्त्यांचा दिसून येतोय। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। सर, विजय झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस का अभूतपूर्व असा विजय झाला, त्याच्याबद्दल मी माझ्या सर्वच आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। आमच्या सहयोगी मित्रांनीसुद्धा आम्हाला जी काय मदत केली त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा मला या ठिकाणी मनापासून आभार मानायचे। रायगडच्या राजकारणात जयंत पाटील यांचा पराभव झाला, आता रायगडामध्ये फक्त तटकरे अजून ते माहीत नाही, मला आज एवढंच माहिती आहे की माझ्या पक्षाचे 2 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। असं वाटतं की खऱ्या अर्थाने हा विजय जो आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मागासवर्गीयांचा विजय। मी याच्या आधी सांगितलं, सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाला विधान परिषदेवर आणलं, आणि खऱ्या अर्थानं ही चपराक आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी नेरेटिव्ह केला होता संविधानाविषयी आणि गोरगरीब जनतेला खोटं बोलून मतं मिळवून त्यांच्यासाठी हा चांगला संदेश। योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे आणि आपण स्वतः त्यांच्याशी बातचीत करूया। लोकशाहीमध्ये स्वागत आहे तुमचं। योगेशची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मनापासून आनंद होतोय की माझ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं सन्मानित केलेलं आहे, राज्याच्या विधान परिषदेमध्ये पाठवलं। गेली 30 वर्ष संयमानं प्रामाणिक काम केल्यानंतर माझा जो सन्मान झाला त्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानतो। आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सर्वांचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं आणि आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांचं मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, एका वारकऱ्याच्या पोराला या ठिकाणी विधान परिषदेमध्ये राज्याची सेवा करण्याची संधी दिली। नाही बघा, पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस आम्ही 9च्या 9 उमेदवार दिले त्यावेळेसपासून आमचे सर्वच नेते, सर्वच आमदार आणि सर्वच पदाधिकारी आश्वस्त होते की आम्ही सर्वच 9च्या 9 उमेदवार निवडून येणार म्हणून। कारण आम्हाला आमच्या सर्वच लोकांनी या संदर्भात
काटेकोरपणे मतदान केलं आणि सिक्वेन्सप्रमाणे मतदान केलं आणि निश्चितच याचा फायदा आमच्या 9च्या 9 उमेदवारांना झाला. मनसेच्या एका नेत्याने असं ट्विट केलेलं आहे की मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा वैयक्तिक आहे, शिवसेना ठाकरे गटाचा हा विजय नाही. कशा पद्धतीने पाहतात? नाही, मला असं वाटतं की त्या विषयावर मला काही माहिती नाही म्हणून मी त्यावर बोलणार नाही. त्याबद्दल माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचं मनापासून शेवटचा प्रश्न की एकंदरीत महाविकास आघाडीची गेल्या परिषदेच्या निवडणुकीत मतं पडलेली होती, आता पण मतं गेलं असं दिसतंय की पुन्हा मतं फुटलेली आहेत. काय सांगाल, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अशा प्रकारे आमदार तुटणं कितपत संयुक्तिक आहे? मी आपल्याला सकाळी सांगितलं की महायुती ही भक्कमपणे या निवडणुकीला सामोरं जात आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अध्यक्ष पवार साहेब असतील, हे सगळं सरकार महायुती सरकार जे राज्यामध्ये काम करत आहे त्या कामावरती विश्वास ठेवून कदाचित त्या आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. आणि हीच ती नांदी आहे की महायुती विधानसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार निश्चित येईल. धन्यवाद. चेतन नावरे, विधान भवन, मुंबई. तर विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र आपण पाहूयात. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल: पंकजा मुंडे भाजपच्या विजय झाल्यात, योगेश टिळेकर भाजपचे उमेदवार विजय झालेत, परिणय फुके भाजपचे उमेदवार विजय झालेत, तर अमित गोरखे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर शिवसेनेचे कृपाल तुमाने विजय झालेत, शिवसेनेच्या भावना गवळी या देखील या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यात. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विजय झाल्यात, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजय झाले, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील मात्र पराभूत झाल्याचं पाहायला मिळत आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे विजय झाले, तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे देखील या निवडणुकीमध्ये विजयी झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.